हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे पळूयात. बरी आहे आता? जरा फोन देतो तिला. हो. तर उठून आत आला तर मिताली विचारत हरवली होती. मिताली, अथर्वचा फोन आहे तुझ्यासाठी. तिने फोन हातात घेतला. हॅलो अथर्व. मिताली, कशी आहेस? ठीक आहे. तू सांग, तू कुठे आहेस? सध्या पुण्याला आहे. परवापर्यंत येईल मुंबईला आणि नंतर समोरचे 6 महिने USA जायचं आहे. काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. मिताली, इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि हे सगळं तुझ्यामुळे आणि अद्वैतमुळे शक्य झालं. काहीतरीच अथर्व तुझं. ही सगळी तुझी मेहनत. त्यात आम्ही कुठून आलो मध्येच? तसं नाही ग. तुझ्याकडूनच अभ्यास करायला शिकलो मी. कॉलेजमधले कितीही लेक्चर्स सुरू असले तरी माझ्यासाठी माझी गुरु तूच होतीस. बस अथर्व, खूप तारीफ झाली माझी. मनापासून करतोय. जायच्या आधी आपण सगळे भेटूयात का? म्हणजे एखादा डिनर प्लॅन केला तर? अथर्व मितालीला विचारतो. मिताली प्लीज, नाही म्हणू नकोस. कितीतरी दिवसांनी, काय वर्षांनी भेटलो आपण सगळे. मी तर कावेरीला पण फोन करून सांगतोय. प्लीज ना. बरं, मी सांगते विचार करून. विचार काही नाही. तू येणार म्हणजे येणार आहेस. या रविवारी जाऊयात. मी अन्वयला सुद्धा कळवतो. चल ठेवतो आता. बाय. मितालीला अथर्व बाय म्हणतो. तिचं पुढचं बोलणं न ऐकताच त्याने फोन कट केला. अद्वैत, फोन. काय म्हणाला अथर्व? नो. 6 महिन्यांसाठी USA जातोय. आणि तर त्याआधी सगळ्यांनी भेटायचं म्हणत होता. अच्छा, तू काय म्हणालीस त्याला? विचार करून सांगते म्हणाले. तुझी इच्छा असेल तरच जाऊयात, नाहीतर असू देत. म्हणजे ती गेली तरच तोही जाणार हे स्पष्ट होतं. मितालीने मान हलवली आणि हॉलमध्ये अनेकाने केलेला पसारा आवरायला सुरुवात केली. अद्वैत तिथेच बसला होता, त्याचं काम करत. लॅपटॉपवरून नजर काढून त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने साडीचा पदर कमरेला खोचला होता आणि केस वर बांधून घेतले. तो मात्र एकसारखा तिच्यावर नजर ठेवून. नेमकं त्याचवेळी तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याने नजर हटवली आणि परत लॅपटॉपकडे पाहिलं. अगं मिताली, ही बॅग दिलेली साधनाने अनिकासाठी आणि तुझ्यासाठी. आजोबांनी घरून आणलेली एक भली मोठी बॅग मितालीच्या हाती दिली. काय आहे यात? तिने आजोबांना विचारलं. ते तर माहीत नाही. साधना सकाळपासून किचनमध्ये होती. म्हणजेच नक्की काहीतरी खाण्याचीच वस्तू असतील. तुझ्यासाठी आणि अनिकासाठी, आजोबा म्हणाले. साधना मनापासून सगळं करत होत्या. ते त्यांच्या शब्दातून आणि कृतीतून साफ झळकत होतं. त्यानंतर आप्पा आजोबा, ही बघा ना माझी ड्रॉइंग बुक आणि ही माझी पोयमची कॉपी. मितालीने आपली बॅग उघडून त्यातलं सगळं सामान तिची पुस्तकं त्यांना दाखवायला सुरुवात केली. अरे वा, किती सुंदर ड्रॉइंग आहे तुझं. अगदी तुझ्या बापासारखं. आणि हस्ताक्षरही किती वळणदार आहे. अद्वैत, अगदी तुझ्यावर गेलेली आहे ही. ते अद्वैतकडेच पाहत म्हणाले. त्यावेळी मिताली तिथे नव्हती, त्यामुळे तिने त्यांचं बोलणं ऐकलं नाही. पण आपली मुलगी आपल्यावर गेलेली हे ऐकून अद्वैतची छाती मात्र अभिमानाने भरून आली. जरा वेळ अनिकासोबत खेळून आजोबा जायला निघाले. बरं बेटा, निघतो मी. आजोबा, जेवण करूनच जा ना, मिताली म्हणाली. त्यानंतर मात्र आता इथे ते बोलतात की नको बेटा, इथून ऑफिसला जायचं आहे. माधव सकाळी दिल्लीला गेलाय. त्या वसंत देशमुख सोबतच्या अलायन्समुळे काही केसेस टाकल्या गेलेल्या आहेत आपल्या कंपनीवर. अर्थात निकाल आपल्या बाजूनेच लागेल, पण तरीही कोर्टाची कारवाई हजर तर राहावंच लागेल ना. अद्वैतला जमणार नाही, पण काही महत्त्वाचं आहे. उगाचच लांबणीवर नको पडायला, म्हणून आज मी ऑफिसला चक्कर मारायची म्हणतोय. त्यानंतर आजोबा, मी बघेल इथून सगळं. तुम्ही कशाला दगदग करून घेताय?
अद्वैत आजोबांना म्हणाला. पण आजोबा मात्र ऐकायला तयार नसतात. तुला कॉम्प्लेक्स तर येत नाही ना की मी ऑफिसमध्ये जाऊन माझी तुझ्यापेक्षा जबरदस्त छाप पाडेल म्हणून? आय एम स्टील डॅशिंग मॅन, आजोबा म्हणाले. त्यावर मिताली आणि अद्वैत दोघेही हसले. तुमच्याशी कॉम्पिटिशन कोण करणार? माझी असलेली इमेजही खराब होईल त्याने. यू आर एव्हरग्रीन माय फ्रेंड, अद्वैत म्हणाला. हो ते तर आहेच. बरं चल मी निघतो आता, आजोबा अद्वैतलाही म्हणतात. ते निघणारच तेवढ्यात कावेरी आली. अनिकाला डिस्चार्ज मिळणार तेव्हापासून ती आलेलीच नव्हती. म्हणून आज अजिंक्य आणि जयंतही आलेले तिच्यासोबत. कावेरी बेटा कशी आहेस? तब्येत बरी आहे ना तुझी? आजोबांनी ती आल्या आल्याच तिची प्रेमाने चौकशी केली. हो आजोबा, मी बरी आहे. पण तुम्ही इकडे सकाळी सकाळी? अगं हो, अद्वैत इकडेच थांबलेला काल. अन्वय बेंगलोरला गेला आहे ना म्हणून. मग त्याचे कपडे वगैरे आणून द्यायला आलेलो. आणि आमच्या अनुसोबत पण खेळायचं होतं मला, ते कडेवर असलेल्या अनिकाच्या गाल ओढतच म्हणाले. कसं आहे माझं पिल्लू? कावेरीने तिला आजोबाजवळून स्वतःच्या कडेवर घेतलं. त्यावर तिने उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला कावेरीला. मावशी, तुझं बाळ कधी येणार आहे? अजून 6 महिने आहेत बाळ यायला. त्याला लवकर बोला ना. अगं माझी छकुली, असं लवकर बोलावल्याने बाळ नाही येत. तर तिच्या त्या निरागस प्रश्नावर सगळेच जण हसलेत. कारण ती आता बाळाची मागणी करतीये. आजोबा कसे आहात? जयंतनेही चौकशी केली. अगदी मजेत, ठणठणीत. हे एवढं गोड औषध असल्यानंतर मला आणखीन समोरचे 20 वर्ष काहीही होणार नाहीये, ते अनिकाकडेच इशारा करत म्हणाले. त्यावर जयंत हसला आणि समोर अद्वैतला पाहून त्याच्याशी बोलायला म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसला. गुड मॉर्निंग, वर्क फ्रॉम होम? तो अद्वैतच्या हातातला लॅपटॉप पाहून म्हणाला. अरे हो, जरा महत्त्वाचं होतं म्हणून. तू कसा आहेस? मजेत. रोज सकाळ संध्याकाळ बायकोच्या सेवेमध्ये? जयंत कावेरीकडे पाहत बोलला. तर काहीही बोलू नकोस हा जयंत. तुला तुझ्या त्या कामातून फुरसत मिळेल तर बघतोस तू आम्हा दोघांकडे. कावेरी लगेच बोलली. हा स्पष्ट आरोप आहे माझ्यावर. माझी बहीण साक्षी आहे की मी किती काळजी घेतो तुम्हा दोघांची. हो ना ग मिताली? हे अगदी बरोबर आहे. कावेरी, उगाचच काहीही बोलू नकोस. हे अगदी बरोबर आहे. कावेरी, उगाचच काहीही बोल लावू नकोस माझ्या भावाला. हो, भावाची बहीण, तू तर त्याची बाजू घेणार ना? जयंतने अनिका आणि मितालीची चौकशी केली. कावेरी ही नॉर्मलच बोलली अद्वैतसोबत. आता मनात राग ठेवून काही उपयोग नव्हता. तसंही अद्वैतचा पश्चाताप आणि तो आता जे काही करत होता ते सगळं पाहून तिचा राग कधीचाच निवळलेला. अद्वैतशी जरा वेळ गप्पा मारून जयंत निघाला. सगळीच माणसं किती चांगली होती. घडून गेलेल्या गोष्टींचा कुठलाच लवलेशही नव्हता त्यांच्या वागण्यामध्ये. जयंत आणि कावेरी किती नॉर्मल वागले बोलले त्याच्याशी. अद्वैतने मनातच विचार केला. बरं, तुम्ही चालू द्या, मी निघतो आता, आजोबा म्हणतात. अद्वैत, आता कावेरी सुद्धा आहे दिवसभर माझ्यासोबत, तर तू जाऊन ये ना ऑफिसला. आजोबांना उगाच त्रास नको, मिताली म्हणाली. त्यावर जरा थांबला विचार करत. तिने परत ये असं म्हणावं ही खूप इच्छा होती, कारण सध्या तो फक्त इच्छाच ठेवू शकत होता. तुझी काम शक्य होईल तेवढ्या लवकर आटोप आणि मग ये परत, ती म्हणाली. तिच्या त्या वाक्यावर त्याची कळी खुलली, कारण तो त्याचीच वाट पाहत होता. बरं ठीक आहे, चालेल, मी महत्त्वाची सगळी कामं आटपून येतो लवकर. त्याचा झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या शब्दांमध्ये स्पष्ट दिसत होता. तिचं त्याला परत बोलावणं आजोबांनाही सुखावून गेलं.
त्याच्यानंतर त्याने लॅपटॉप बंद करून बॅगमध्ये टाकला आणि अनिकाला जवळ घेतलं. तिला कुरवाळत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मी येईल संध्याकाळी, नक्की ये, मी वाट पाहीन तुझी, ती आपले इवले हात त्याच्या गळ्यात टाकत म्हणाली. त्यानंतर पिंकी प्रॉमिस, तो तिच्याकडे पाहून म्हणाला. त्यावर ती खुदकन हसली. आजोबा आणि अद्वैत निघून गेल्यावर कावेरी, मिताली, अजिंक्य आणि अनिकाचं होते घरी. जरा इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. तोवर अनिका आणि अजिंक्य खेळत होते. मधात त्यांचा शिवानी आणि अन्वयला व्हिडिओ कॉल करूनही झाला. सुधा आजींसोबतही बोलून झालेलं. अन्वयने मुद्दामणच त्यांना मितालीच्या तब्येतीविषयी सांगितलं नव्हतं, नाहीतर त्यांना उगाचच काळजी लागून राहिली असती. अजिंक्य, तुला माहीत आहे, माझ्याकडे आजी आहे, अनिका अजिंक्यला सांगत होती. मला माहीत आहे तुझ्याकडे सुधा आजी आहे आणि ती तू माझ्यासोबत शेअर करते, असं अजिंक्य तिला म्हणत असतो. त्यावेळी अनिका जी आहे ती म्हणते की नाही, तशी आजी नाही, फक्त माझी एकटीची आजी आहे, तिचं नाव साधना आजी आहे आणि माझ्याकडे आजोबा पण आहेत. इनफॅक्ट 2 आजोबा आहेत, एक फक्त आजोबा आणि एक आप्पा आजोबा, अनिका कौतुकाने अजिंक्यला सांगत होती. मिताली आणि कावेरी तिथेच बसल्या होत्या. त्याचनंतर मात्र मिताली, तू काय ठरवलं आहेस? कावेरीच्या प्रश्नावर मिताली निरुत्तर झाली. आणि त्यानंतर मात्र मागे घडून गेलेलं सगळं विसरणं कठीण आहे, कळतंय मला, पण तरीही अद्वैत आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. तो त्याच्या घरचे डोळ्यात प्राण आणून तुम्हा दोघींची वाट पाहत आहेत. अनिकाला तिचे आजी आजोबा, आप्पा आजोबा सगळेच मिळतील तुझ्या एका निर्णयाने. आणि तो सुद्धा तितकंच प्रेम करतेस अद्वैतवर. तुम्ही दोघंही एकमेकांशिवाय आणखीन कुणावर प्रेम करू शकणार नाही या जन्मात. मिताली, मग काय शिक्षा देत आहेस स्वतःला आणि त्यालाही? तो चुकला, खूप चुकला, सगळं मान्य आहे. अन्वय आणि अण्णा नसते तर कदाचित तू आज इथे नसती आम्हा सगळ्यांसोबत. पण अन्वयची सुद्धा हीच इच्छा आहे मिताली. अनिकाला तिचं हक्काचं घर मिळेल, तिची माणसं मिळतील. अन्वय किंवा सुधाजींच्या प्रेमावर शंका उपस्थित करत नाही मी. त्यांनी तुम्हा दोघींवर लावलेली माया, त्याला कसलीच सर नसेल कधीच, कारण कुठलंही नाव नसताना जडलेलं नातं आहे ते. पण अद्वैत, तुझं आणि अनिकाचं भविष्य आहे. भूतकाळाचा पदर सोडून भविष्याचा हात धर मिताली. कावेरी तिला समजावत होती. असं नाही ग की मला कळत नाहीये, सगळं दिसतंय, सगळं कळतंय, सगळं समजतंय, सगळ्यांची काळजी. प्रेम मनापासून आहे आणि अद्वैत तो एक क्षणसुद्धा नजरेआड करत नाही अनिकाला. आणि माझं म्हणशील तर माझ्यावरचं त्याचं प्रेम आजही अबाधित आहे. तर मग कसली वाट पाहत आहे मिताली? नको स्वतःला या सुखापासून थांबवू. तू, अनिका हे सगळं डिझर्व करतात, तुमचा अधिकार आहे तो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे समोरची सगळी माणसं तो अधिकार तुमच्या स्वाधीन करायला पुन्हा तुम्हा दोघींची वाट पाहत आहेत. पण सगळं सुरळीत होईल ना ग? आयुष्यात एवढी दुःख पाहिलेली आहेत, एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत की सुखाची भीती वाटते मला आता. असं वाटतंय उंझईत आलेलं सुख मृगजळ नसावं. मिताली डोळ्यात पाणी आणत म्हणाली. तर त्याच नंतर आता इथं असं कधीच होणार नाही. अद्वैत तुझी साथ कधीच सोडणार नाही. सगळी सुख तुझ्या समोर हात जोडून उभी आहेत, त्यांचा स्वीकार कर. कावेरी खूप समजूतदारपणे तिला समजावत असते. बरं ऐक, अथर्वचा फोन आलेला परवा. डिनरचा प्लॅन केलेला आहे त्याने. नंतर USA जाणार आहे तो 6 महिन्यांसाठी. हो, मला सुद्धा बोलला. तुला माहिती आहे ना परवा काय आहे ते? तर त्यावेळी हो, तो दिवस कसा विसरेल मी. ते हे बघ, तू
चलशील की नाही वगैरे प्रश्न विचारणार नाही मी, कारण तू येणार आहे म्हणजे येणार आहे, कावेरी तिला सांगत असते. अगं पण अनिका, तुला खरंच असं वाटतं मिताली, अद्वैत सोबत असल्यावर अनिकाला कुठलाही त्रास होऊ देईल तो? त्यावर मितालीने नाही म्हणून मान हलवली. अथर्वने मुद्दामूनच परवाचा दिवस निवडलेला, कारण परवा अद्वैतचा वाढदिवस होता. कावेरी दिवसभर थांबली होती मितालीसोबत. संध्याकाळी ऑफिसमधून जाताना जयंत तिला आणि अजिंक्यला बरोबर घेऊन जाणार होता घरी, आणि दिवसभर दोघींच्या बऱ्याच गप्पा रंगल्या. अनिका आणि अजिंक्य मनसोक्त खेळल्यावर जेवलेत आणि मग झोपलेत. त्या एवढ्या 4-5 तासांमध्येही अद्वैतने 3-4 वेळा फोन करून त्या दोघींचीही चौकशी केली. कावेरी गालातल्या गालात हसत होती. अन्वयचा आणि सुधा मावशींचाही फोन येऊन गेला मधात अनिकाला. कावेरीने अन्वयचं अभिनंदन केलं. फायनली शिवानीला तिचं प्रेम मिळालं आणि अन्वयला त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी शिवानी मिळाली. काल अन्वयने सांगितल्यावर मितालीचं शिवानीसोबतचं बोलणं राहूनच गेलं, म्हणून मग तिने आता शिवानीला फोन केला. कुणाला फोन लावतेस? कावेरी शिवानीला विचारते. मितालीला. स्पीकरवर टाक, मलाही बोलायचं आहे तिच्याशी. कावेरी. मितालीचं नाव फोनच्या स्क्रीनवर पाहून तर शिवानी पहिले जरा वेळ लाजली. मितालीने कशासाठी फोन केलेला तिला आधीच कळलं. तर काय ग शिवानी, फोन उचलायला किती वेळ? रात्र अपुरी पडते म्हणून आता दिवसही अन्वयची स्वप्न बघायला लागलीच वाटते, कावेरी तिला चिडवत म्हणाली. त्यानंतर मात्र आता इथे कावेरी ताई तू पण ना? मितालीच्या फोनवर कावेरीचा आवाज ऐकून तिला जरा आश्चर्यच वाटलं. तर अगं मी सुद्धा इथेच आहे, कावेरी आलेली आहे म्हणून मग दोघींनी मिळून तुला फोन केलाय. काय ग मग कसं वाटतंय? फायनली तुझ्या प्रेमाने तू जिंकलंय अन्वयला. कधी मुंबईला परमनंट शिफ्ट होण्याचा प्लॅन आहे मग? मिताली ताई थँक्यू सो मच. शिवानी. अगं मला कशाला थँक्यू म्हणतेस? मी काय केलंय? तू तुझं प्रेम व्यक्त केलंस आणि अन्वयने ते स्वीकारलं. मी काहीही केलं नाही आहे यात, मिताली म्हणते. ताई त्यावेळी जर तू मला हिंमत दिली नसतीस ना, किंवा तू विश्वास दाखवला नसतास ना, तर त्यावेळेसच हार मानली असती मी. तर असं अजिबात नाही आहे, जे तुझं होतं ते तुला मिळणारच होतं, मिताली म्हणते. हो पण ते माझं आहे हा विश्वास तूच दिलास मला. बरं तुमचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल तर मुद्द्याचं बोलूयात, कावेरी त्या दोघींचं संभाषण तोडत म्हणाली. तर म्हणजे? शिवानी आणि मिताली दोघीही एकसाथ म्हणाल्या. म्हणजे तिने बिचारीने बरीच वाट पाहिली एवढी वर्ष. आता जया काकूंना सांगून लवकर एंगेजमेंटची तारीख काढा म्हणा, आणि लग्नाचा मुहूर्तही. कावेरी हे मात्र अगदी बरोबर बोललीस कावेरी तू. आजच जया काकूंना फोन करून सांगणार आहे मी. शिवानी ऐकतेस ना तू? मिताली म्हणते. अगं बाई लाज नंतर, पहिले तुला घाई आहे की नाही ते तरी सांग. कावेरी तेवढ्यात अन्वय तिथे आलेला. त्याने शिवानीला कोणाचा फोन आहे म्हणून विचारलं तर तिने मितालीचा आहे म्हणून सांगितलं. कावेरी नको ग छळू तिला, मिताली म्हणते. त्याच्यानंतर घ्या आता तिच्याच फायद्याचं बोलते मी. वरवर लाजत असेल तरी मनोमन तो लड्डू फूट रहे हे होंगे, मन में तो लड्डू फूट रहे होंगे. आणि जर याला तू छळणं म्हणते तर अन्वयला छळायचं बाकी आहे अजून. ही पडली बिचारी गरीब गाय, ही काय त्याला कुठला त्रास देणार नाही. कावेरी तेवढ्यात अन्वयने शिवानीकडून फोन घेतला. तिच्याशी बोलून झालं असेल तर जरा 5 मिनिटं आहेत का माझ्याशी बोलायला, तो पलीकडून म्हणाला.
बघा कोण बोलते. तुला माहिती आहे कावेरी, हल्ली यांच्या सगळ्या बातम्या मला अद्वैतकडून कळतात. मिताली कावेरीला म्हणाली. तर मग काय झालं? माझ्यासाठी तू आणि अद्वैत काही वेगळे नाही आहेत, तो मुद्दामूनच म्हणाला. त्यावर मात्र ती शांत झाली. बरं ऐक, मी हे सांगायला फोन केलेला की एंगेजमेंटचे 2 मुहूर्त आहेत. पुढच्या महिन्यातले एक 7 तारीख आणि दुसरा 19 तारीख. तर कुठला फायनल करायचा? बापरे अन्वय, कसली घाई झाली रे तुला, कावेरी त्याला म्हणते. तर आता शिवानीनंतर माझा नंबर आहे वाटते, कावेरी म्हणते. अन्वय तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हा सगळ्यांना योग्य वाटतं असेल तर 7 तारीख फिक्स करा. शिवानीला जास्त वाट नको बघायला लावूयात, मिताली म्हणते. अगं पण तिला तर अजिबात घाई नाहीये, अन्वय म्हणाला. छे असं कुठे म्हटले मी, उलट 7 तारीख. शिवानी एकदम बोलून गेली आणि लक्षात आल्यावर तिने जीभ चावली. फोन स्पीकरवर असल्यामुळे कावेरी आणि मिताली दोघींनीही तिचं बोलणं ऐकलं आणि दोघीही हसल्या. चलो मतलब दोनों तरफ लगी है आग, बराबर की, कावेरी म्हणते. कावेरी बस ग, किती चिडवशील दोघांना, मिताली म्हणते. नाही, तुम्ही येणार आहात ना उद्या? खरं तर आणखीन 2 दिवस थांबणार होतो. म्हटलं अद्वैतला तुझी सेवा करू द्यावी, पण आजच मुंबईच्या ऑफिसमधून फोन आलेला. काही काम अडकलेली आहेत, त्यामुळे दुपारपर्यंत मी आणि सुधा मावशी पोहोचू. अन्वय थोडाफार बोलून त्याने फोन ठेवला. काय ग कावेरी, तू सुद्धा ना? मी काय चुकीचं बोलले? त्या दोघांच्या मनात होतं तेच म्हणाले. ते पण मी खरंच खूप खुश आहे त्या दोघांसाठी. मी पण. अन्वय शिवानी सारखीच त्यांच्यावर खूप खूप प्रेम करणारी मुलगी डिझर्व करत होता. ते ठीक आहे, पण तू जो हॅपीनेस डिझर्व करतेस आणि त्याबद्दल मी जे बोललेले ना, ते लक्षात ठेव, कावेरी मितालीला म्हणते. संध्याकाळी जयंत कावेरी आणि अजिंक्यला घ्यायला आलेला. अद्वैतही हातातली कामं पटापट आटपून लवकरच ऑफिसमधून निघाला. तो आला त्यावेळी जयंत, कावेरी आणि अजिंक्य निघणारच होते. तर त्याने घरात पाय ठेवतात अनिका आणि अजिंक्य दोघेही त्याच्या दिशेने धावतच आले. दिवसभर अनिकाच्या तोंडून अद्वैतबद्दल बरंच ऐकलेलं अजिंक्यने. त्याने दोघांनाही उचलून आपल्या मांडीवर घेतलं. बरं झालं बाबा तू आलास. तुझी अमानत दिवसभर सांभाळून ठेवलेली मी, कावेरी त्याला म्हणाली. खरं तर कावेरीच्या तोंडून असं काही बोलणं त्याला अपेक्षितच नव्हतं. अगं थांब 2 मिनिट, अजिंक्यचा खाऊचा डब्बा राहिलेला मी घेऊन येते. मितालीला आठवण आली तशी ती बोलली आणि त्याचनंतर मिताली आत गेलेली पाहून अद्वैत कावेरीकडे वळला आणि तिला म्हणाला. थँक्स कावेरी. तर तुझं थँक्स असू दे तुझ्याकडे, पण इथून पुढे माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर बघ, गाठ माझ्याशी आहे. पण मला खात्री आहे ती वेळ येणारच नाहीये कधी, कावेरी त्याच्याकडे पाहत विश्वासाने म्हणाली. तर आय प्रॉमिस, इथून पुढे कुठलाही त्रास, दुःख मिताली आणि अनिकाच्या आसपास सुद्धा भटकणार नाही. अद्वैत मिताली आणि अनिकाचा निरोप घेऊन ते तिघेही घरी गेलेत. आजचा भाग इथेच संपतो. पुढील काही भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.